हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळेजण? आशा करते तुम्ही सगळेजण आनंदात, मजेत आणि सुखी समाधानामध्ये असाल. तुमचं आमच्या या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. आणि हे बघा, आपली खुशी हिने आपल्या संपूर्ण हातावरती तसेच पायावरती स्केच पेनने डाग उठवून घेतलेले आहेत. आज होती खुशीला सुट्टी, सो सगळी कामे माझी उशिरा चालू झाली. आणि सर्वात अगोदर मी भरून घेतला तो म्हणजे खुशीच्या बापाचा टिफिन. टिफिनमध्ये होती भेंडीची भाजी आणि चपाती, त्याचबरोबर गाजरचं सॅलड. टिफिन भरून घेतला आणि एक महत्त्वाचं काम करायला घेतलं, ते म्हणजे मला काढायचं होतं तूप, जे की मी 2 दिवसापूर्वीच करणार होते. परंतु जेव्हा मी हे सायटं मिक्सरमध्ये हलवलं तेव्हा ते झालं पातळ. ते का झालं हे मला माहीत नाही, म्हणून मी तसंच ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि आज 2 दिवसानंतर ते पुन्हा करायला घेतलं. तुमच्यासोबतही असं झालं आहे का? तुम्ही मिक्सरमध्ये सायटं हलवलं आणि ते पातळ झालं. आता बघा, इथे मी परत एकदा ते ट्राय करायला घेतलं आहे, बघूया येतंय का. तर ते आलं. नशीब माझं चांगलं होतं की आत्ता आलं. मागच्या 2 दिवसापूर्वी काय झालेलं त्याला मला माहीत नाही. कोणाला जर माहीत असेल ते तसं का झालं पातळ, तर मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे पुढच्या वेळेस मी दक्षता घेईल. हे बघा, आपलं इथे लोणी लगेच वर आलं. परवा दिवशी काय झालेलं मला माहीत नाही, परंतु ते येतच नव्हतं. तुम्ही बघू शकता, छान असं लोणी वर आलेलं आहे. आणि हे बघा, आपली खुशीची मध्ये लुडबुड चालू होते. तिला विचारलं तुझं काय चाललंय, तर त्याच्यावर तिचं हे रिॲक्शन. पडलीस तर मी नाही केच पेन देणार आहे, मला काम आहे. थांब. पण तू किचन कट्ट्यावरती काय करते? काय बघते? हे काय अंगावरती सर बाजूला. खुशीची ही नेहमी अशी लुडबुड माझ्या प्रत्येक कामामध्ये असते, त्याच्यामुळे मला त्याची सवय आहे. चला तर मग आता पुढची प्रोसेस करू. छान असं मी थंड पाण्याने लोणी धुवून घेतलेलं आहे आणि तूप कढायला मी ठेवलेलं आहे. यावेळी या लोण्यापासून बनलेल्या ताकाचा मी वापर करणार नाही, कारण याच व्हिडिओमध्ये शेवटी आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. दरवेळी याच ताकाचा वापर करून मी कढी बनवते, त्याचबरोबर इडली सुद्धा बनवते. वेगवेगळ्या प्रकारे या ताकाचा वापर मी करते, परंतु यावेळेस मी तो करणार नाही. इकडे बघा, आपलं तूप हे छान मेल्ट झालेलं आहे, ते हळूहळू कढायला चालू झालेलं आहे. तोपर्यंतच खुशीच्या बापाने मला हाक मारली आणि मला सांगितलं मला बीटचा ज्यूस घे. आणि हा जो रुमाल आहे तो खास मी ज्यूस गाळण्यासाठीच ठेवलेला आहे, त्यामुळे तो असा काळा झालेला आहे. अजिबात वाईट कमेंट याच्यावरती करू नये, तो स्पेशली ज्यूससाठी आहे आणि बीटचा ज्यूस त्याच्यामध्ये गाळल्यामुळे तो असा ब्लॅक कलरचा झालेला आहे. सो इग्नोर. मी प्रत्येक ज्यूस हा याच रुमालाने गाळते, मी गाळणीचा वापर करत नाही. असा रुमालाने किंवा कापडाने ज्यूस गाळला की तो छान असा म्हणजे त्यात कोणतेही पार्टिकल्स राहत नाही. सो मी नेहमी असंच गाळते. आणि तो ज्यूस मी पापाला दिला खुशीच्या, आणि थोडा राहिला. मी खुशीला बोलत होती, परंतु खुशी काय आली नाही, सो तो मीच पिऊन टाकला. इकडे बघा, खुशीची समोरील घरामध्ये अशी मस्ती चालू होती. तोपर्यंत खुशीचे पापा हे ऑफिसला जायची तयारीमध्ये होते आणि त्यांनी त्याला हाक मारली खुशीला. सो ती अशी धावत पळत बाहेर गेली. बघा, गेली बाहेर पळत, कारण की खुशीचे बाप्पा असं ऑफिसला निघाले होते. आणि तिची अशी गडबड सायकल घेऊन की मी सुद्धा तुमच्यासोबत येणार आहे, सायकलीवरती बसून मी सुद्धा ऑफिसला येणार आहे. आणि पुढे गेल्यानंतर खुशीच्या बाप्पाला समजलं की अरे आपली चावी निघाली. तो जाऊ बाय खुशी. चल घरात या, चल आपल्याला अजून लय काम आहेत. घरात येऊन बघते तर आपलं तूप इथे कडून छान असं तयार झालेलं आहे. थंड होते तोपर्यंत बाकीची कामे करून घेतली.
हे बघा, आज तूप केलेलं आहे, साईटा हलवलेला आहे. सो चिकट भांडी तर असणारच. यासाठी आपण डायरेक्ट साबण लावायचं नाही या भांड्यांना. हे तुपाचं सुद्धा भांडं आहे. त्यासाठी मी स्पेशल असं छान गरम कडकडीत पाणी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळी भांडी अशी अगोदर खंगळून घेतलेली आहेत पाण्यामध्ये छान अशी. म्हणजे कसं त्याचा तेलकटपणा पूर्ण हा निघून जातो आणि भांडी जी आहेत आपली ती इझिली निघून जातो त्याचा जो चिकटपणा आहे. सो तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की फॉलो करा, ट्राय करा आणि मला नक्की सांगा की तुमची भांडी निघाली की नाही. बऱ्याच जणींना तर माहीतच असेल, परंतु ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी आहे हे खास. बघा किती स्वच्छ असं भांडं निघालेलं आहे. काहीही जास्त प्रेशर न लावता, जास्त म्हणजे साबण न वापरता आपलं भांडं इथं चकाचक निघालेलं आहे. कोणत्याही प्रकारचं चिकट भांडं जर असेल आणि ते जर गरम पाण्यामध्ये अगोदर घालून ठेवलं धुवायच्या अगोदर तर ते स्वच्छच निघतं. इकडे बघा दुसऱ्या बाजूला आपलं तूप थंड झालेलं आहे, ते छान गाळून घेतलेलं आहे. सो हॅलो, हे एवढंच तूप बनलेलं आहे. तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये मी दाखवलं, मी आज तूप बनवलेलं आहे. हे अर्धा लिटर खुशीचे पापा दूध आणायचे रोज. सो त्याच्यापासून म्हणजे रोज साई काय पडत नव्हती. कधी कधी साई मी चहामध्ये घालून प्यायचे, कधी कधी भातासोबत दूध भात आपण खातो त्याच्यामध्ये थोडीशी साई घाला. सो मला हे 2 आठवडे लागले साईट जमवायला. म्हणजे ह्यावेळेस जरा जास्तच उशीर झाला मी तूप करायला. त्याच्यामुळे मी त्याच्या ताकाचा यूज काही करणार नाही, कारण की 1 आठवडा जर मी साई ठेवली तरच मी त्याचं जे पाणी असतं बटर मिल्क म्हणतात त्याच्यापासून मी कढी बनवते किंवा मग इडलीमध्ये त्याचा यूज करते. परंतु तसं मला काही करायचं नव्हतं, कारण खूप दिवसापूर्वी साठवायला मी सुरुवात केली होती आणि त्याचा मला एकदा असं इन्फेक्शनसुद्धा झालं होतं भरपूर. सो तेव्हापासून मी अजिबात रिस्क घेत नाही. 1 आठवड्याचं जर असेल साईट तरच त्याच्यापासून मी त्याचं जे ताप निघतं त्याच्यापासून मी वेगवेगळे पदार्थ बनवते, नाही तर मी बनवत नाही. परंतु हे बघा, म्हणजे अर्धा लिटर दूध खुशीचे बाबा आणायचे तेव्हा त्याच्यापासून मी एवढं तूप बनवलेलं आहे. ते फक्त थोडंसं झालेलं आहे मला माहिती आहे, पण याचं नक्कीच खुशीला खूप आवडतं. खुशी चपातीसोबत भातासोबत हे खात राहते. सो काही का असे ना, थोडं का असे ना, पण घरचं आहे. आणि आता नक्कीच मी खुशीला बापाला सांगेल की 1 लिटर दूध आणलं की कसं आठवड्याला भरपूर प्रमाणामध्ये तूप निघतं. परंतु छोटं क्वांटिटीमध्ये दूध आणलं की त्याचं साईजचं प्रमाणसुद्धा कमी येतं आणि तूपसुद्धा ऑब्वियसली कमी निघतं. पण ठीक आहे, चला. हे बघा माझं होममेड तूप. आज होती आपल्या खुशीला सुट्टी. सो तिची अंघोळसुद्धा खूप उशिरा चालू झाली आणि सगळी प्रोसेससुद्धा. आणि ती किती क्यूट बोलतीये माझ्यासोबत ते बघाच तुम्ही एकदा. मम्मा, काय करती? मी काय करते सांग? मी लिंबू घेता आता. कुलू? हां, थांब जरा. केसाला पोणी सांग सगळ्यांना तू काय लावते. ओके, बरोबर पोणी घाल. छान छान. छान दिसते ना कशी. हॅलो फ्रेंड्स म्हण. हॅलो फ्रेंड्स म्हण त्यांना. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? विचार. सगळे तुम्ही काय करताय? जेवला का? जेवला का तुम्ही? आमचे व्हिडिओ बघता का? आमचे व्हिडिओ बघता? मग सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. पुन्हा आवडला तर आमचा सबस्क्राईब करा. बाय बाय. तुम्ही सबस्क्राईबच करत नाही पण म्हण. तुम्ही सबस्क्राईबच करून नाही, नुसते बघता. नुसते बघता. आमचे सबस्क्रायबरच नाही वाढत. आमचे सबस्क्राईब नाही वाढत. मी किती क्यूट आहे ना. मी किती क्यूट आहे ना. मग प्लीज सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करा. लिबम लावती दाखव त्यांना. हे बघा खुशी अशी आहे, मस्त लिबम लावती.
बस बघ इकडे मध्ये असं मस्त चपाती, पेढा, भेंडीची भाजी आणि मगाशी जे तूप केलं होतं ते आहे. खुशी अशी मोबाईल बघत बघत पेंट पण करते, काहीतरी चालू आहे आणि खाते पण. काय हवंय त्या मोबाईल मधली प्रत्येक गोष्ट पाहिजे असते तिला. दर हे खा मस्त अशी भेंडीची भाजी आणि तूप. हा चल छान छान आहे. ठीक आहे भाजी पण आहे त्यात. हा मस्त अशी खुशी खातीये. तुपाचं जे पातेलं असतं त्याच्यामध्ये असं गरम गरम भात घालायचा आणि मिक्स करायचा आणि असं कसं करायचं तिला तुला पण आवडतं. कसं लागतंय? भार लागत. तुम्ही पण असं खात असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा. काय दिदे मुझे पता था मेरे बेटे को बाइक पसंद है, इसीलिए तो मैं बाइक खूप छान लागतं. जब देखो तब मेरे बेटे की चीजों पे आंखें अड़ाए रहती हैं. लहानपणी मी असेच करते. म्हणजे लहानपणापासून आतापर्यंत मी अशीच करते. आणि खूप माझ्यावर हा दर 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 तिला पण खूप आवडतं असं खायला. आणि हे बघा आपली खुशी अशी काय करते तू? पेंटिंग करती. कोणाला पेंटिंग करते? हे काय केलंय बघा. हे बघा डॉलीचं काय केलंय यार. पूर्ण डॉलीवरती अशी स्केच पेनने रेषा उठवल्या. स्वतःच्या अंगावरती पण उठवल्या. काल पण इथे उठवलेलं. तिला किती वेळा सांगितलं खुशीला असं नाही करू बाबू. अगं कशाला पण? तुला बुक दिलंय ना तिथे. बुक दिलंय ना मी. त्याच्यावरती का नाही करत आहे तू? हे बघा असं तिचं चालू आहे. म्हणजे काय आता बोलायचं. स्वतःच्या अंगावरती पण केलंय आणि नाही की दिलं की खूप रडते. खूप म्हणजे आता काय करू मी. हे बघा हे काय आहे. हे काय कसलं डेंजर दिसतंय ते खुशी. बघ एवढी चांगली क्यूटी डॉल होती ती. डॉलीचं काय केलंय तू? ए हॅलो भूत दिसतंय ते. आणि स्वतःच्या अंगावरती पण केलंय तू. आपली खुशी आता शाळेत जाते त्यामुळे लवकर उठते. सो ती दुपारी सुद्धा लवकर झोपते. ती झोपली आहे तोपर्यंत म्हटलं बाकीची कामं करून घ्यावी. खूप कामं माझी पेंडिंग राहिलेली असतात व्हिडिओच्या नादामध्ये किंवा काही ना काहीतरी खुशी काहीतरी करत असते. सो ते हे कवर करता करता माझी बरीच कामं राहून जातात. आणि एवढी सगळी कपड्याच्या घड्या होत्या त्या सगळ्या घालायच्या होत्या. कारण की तुम्हाला माहीतच आहे आत्ता सध्याच 2 वेळा गावी गेले होते. एकदा माहेरी गेले एकदा सासरी गेले. सो तेव्हा तिथे पण कपडे यूज केलेली होती. त्याच्या नंतरसुद्धा ती इथे येऊन धुतली वाळवली. सो त्याच्यामध्ये आवरावरीमध्ये भरपूर दिवस 2-3 दिवस कपड्याच्या घड्या घातल्या नव्हत्या. सो त्याच मी इथे घालत होते. आणि मला कसं आहे माहिती आहे का सगळी कामं मी करू शकते परंतु कपड्याच्या घड्या मला घालायला आवडतच नाहीत. पहिल्यापासूनच नाही आवडत. सो ते माझ्यासाठी खूप कंटाळवाणं काम आहे आणि ते मी जास्तीत जास्त पुढे ढकलायचा प्रयत्न करते. परंतु त्याने काय होतं ना ते एकसाथ खूप जास्त साठलं जातं आणि त्याचा लोड परत माझ्यावरतीच येतो. आणि बघा संध्याकाळी 5 वाजता आम्ही दोघीजणी खाली आलेलो कोणी नव्हतं. संध्याकाळी 5 वाजतासुद्धा इथे ऊनच होतं आणि खुशी एकटीच खेळत होती. थोड्या वेळाने खुशीचे पापा आले. बाई लक आमचं. आम्ही बसलो होतो आणि छान असं त्यांनी आम्हाला पाणीपुरी खायला घातली. आणि पाणीपुरी बघून आमच्या खुशीला खूप आनंद होतो. तिला खूप आवडते पाणीपुरी. आजचा दिवस खरंच खूप छान गेला. व्हिडिओच्या निमित्ताने माझ्या मनातील मी तुमच्यासोबत बोलली. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक करा. बाय.